बगळ्यांची माळ फुले, कविवर्य वारा कांत यांच्या काही कविता आणि काही आठवणी या कार्यक्रमात मी कामिनी केंभावी आपलं हार्दिक स्वागत करते. नमस्कार, मी तृप्ती मुळाजकर देशमुख. कविवर्य वारा कांत म्हणजे माझे आजोबा, माझ्या आईचे वडील. तुमची सगळ्यांची त्यांच्याशी ओळख आहेच. त्यांचे बरेच भावगीतं प्रसिद्ध आहेत. सखी शेजारणी, त्या तरुतळी, बगळ्यांची माळ फुले. पण आज आपण या कार्यक्रमातून त्यांच्याशी एक वेगळी ओळख करणार आहोत. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी, काय तू मनात, काय तू मनात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. छेडीती पानात बिन थेंब पावसाचे, पावसाचे, छेडीती पानात बिन थेंब पावसाचे, ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे, ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे, मन कवडा मन कवडा घन घुमतो दूर डोंगरात, दूर डोंगरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. त्या गाठी त्या गोष्टी, त्या गाठी त्या गोष्टी, नारळीच्या खाली, नारळीच्या खाली, त्या गाठी त्या गोष्टी, नारळीच्या खाली. पौर्णिमाच तव नयनी, पौर्णिमाच तव नयनी, भर दिवसा झाली, रिम झिमते, रिम झिमते, अमृत ते विकल अंतरात, विकल अंतरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, भेट आपुली स्मरशी, भेट आपुली स्मरशी, काय तू मनात, काय तू मनात,
अजुनी अंबरात अजुनी अंबरात अजुनी अंबरात. 1930 साली पार्थिव कृष्णकुमार व कांत या नवोदित कवींचा पहाट तारा नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. यावेळेस कांतांचे वय अवघे 17 वर्ष होते. कांतांनी 2 पारतंत्र्य अनुभवली व सोसली होती. मराठवाड्यात निजामी जुलमी राजवटीत मराठी भाषेची व जनतेची गळचेपी चालू होती, तर भारतावर इंग्रजांची सत्ता होती. पहाट तारा या काव्यसंग्रहातील कवितांमधून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या काव्यसंग्रहातली एक कविता म्हणजे दसरा ही तो काळ अगदी स्पष्टपणे दर्शवते. यातली पहाट तारा ही कांतांची पहिली कविता, ती पण आपण ऐकूया. कवितेचं नाव आहे आमुचा दसरा. पायी बेडी वाजे तोवर गावे नाचून, पायी बेडी वाजे तोवर गावे नाचून, ऐसा झाला दसरा आमुचा स्वातंत्र्यावेळ. प्राण उडाले प्रेत मिरवले केवळ शृंगारून, प्राण उडाले प्रेत मिरवले केवळ शृंगारून, ऐसा झाला दसरा आमुचा स्वातंत्र्यावेळ. शाखा तुटल्या पाने जळली छाया कोठून, शाखा तुटल्या पाने जळली छाया कोठून, ऐसा झाला दसरा आमुचा स्वातंत्र्यावेळ. दिवस उगवुनी तेजन दिसले सुमने फुललीन, दिवस उगवुनी तेज न दिसले सुमने फुललीन, ऐसा झाला दसरा आमुचा स्वातंत्र्यावेळ. धराकंप होत असे कशाचे हिंदोळे ते घेणे, धराकंप होत असे कशाचे हिंदोळे ते घेणे, दासी दसरा म्हणजे आम्हा सुतकात सण करणे, दासी दसरा म्हणजे आम्हा सुतकात सण करणे. पहाट तारा नावाची कविता असते. तेज दिशांना चढेन अजुनी सहस्र कर नच नभात ग, तेज दिशांना चढेन अजुनी सहस्र कर नच नभात ग, निळ्या डोंगरी तेज फिकटते, निळ्या डोंगरी तेज फिकटते, परी झुळझुळ ये वाहत ग. सहस्र कर कमळे न विकसली, सहस्र कर कमळे न विकसली, अजून पद्माकरात ग, कंपित सस्मित कळ्या डोलती, गंधवाह कंपनात ग. कवितेचा श्रीरंग सोडीनच ललकारी अंबरात ग, कवितेचा श्रीरंग सोडीनच ललकारी अंबरात ग, लकेर चुकली परी प्रभाती घुमते गिरिकंदरात ग. वाग्विलास सृष्टीस कळेनच, वाग्विलास सृष्टीस कळेनच, वदे मुग्धती मनात ग, फुले न माझी पडू कशाला उगीच अहम भावनात ग. सुमन सुरभि संसार विरावा, सुमन सुरभि संसार विरावा, अनंत नभ मंडलात ग, रवी किरणासह नको विहरणे, रवी किरणासह नको विहरणे, सुरधनु कुंज नवनात ग. पहाट तारा डुलत फुलतये, पहाट तारा डुलत फुलतये, विरल कृष्ण घन तमात ग, पहाट तारा डुलत फुलतये, विरल कृष्ण घन तमात ग. सूर्यदूत पाहून हासते, सूर्यदूत पाहून हासते, रात कौतुके घनात ग. पहाट तारा डुलत फुलतये, विरल कृष्ण घन तमात ग, सूर्यदूत पाहून हासते, रात कौतुके घनात ग. आख्यान रत्नमाला, मंदारमाला आणि विहंगमाला ही अनियतकालिके त्या काळात प्रसिद्ध होत होती. आख्यान रत्नमालेत कीर्तन उपयोगी आख्यान वाङ्मयमाला होती. यात विविध वाङ्मय प्रसिद्धीचे कार्य होत असे. अनियतकालिकांनी तरुण लेखक निर्माण करण्याचे महत्त्वाचे कार्य त्या काळात केले. वाङ्मयीन चळवळीच्या या वातावरणात
माझ्याही मनात साहित्याची आवड निर्माण झाली. प्रत्यक्ष लेखनापासून दूर होतो तरी श्रवण भक्ती आणि वाचन मी मनापासून केले. केशवसूत, बालकवी आणि गडकरी ह्यांच्या काव्याने मी फार प्रभावित झालो होतो. बालकवी आणि गोविंदाग्रज हे माझे अगदी अगदी आवडते कवी. शब्दांचा नाद, कल्पनांची उड्डाणं आणि त्यातले सौंदर्यवेधी वातावरणाने मी मंत्रमुग्ध झालो होतो. कविवर्य भा. रा. तांबे यांच्या कवितेचा दुसरा भाग तेव्हा नुकताच प्रसिद्ध झाला होता. तिथे गेल्यावर तो वाचनात आला. मी आणि कृष्णकुमार आणि कलंबरकर रात्रभर सारखे त्यातल्या कविता वाचत होतो. दिवसा देखील त्या कवितांची धुंदी डोळ्यांवर घेऊनच वावरत होतो. यापूर्वी काही वर्षात मी काही कविता लिहिल्या होत्या, पण त्याला तसा काही अर्थ नव्हता आणि त्या मी कोणाला दाखवल्या देखील नव्हत्या. एके दिवशी कसं काय ते आठवत नाही, का गाल फुगवणी अशी बैसशी बाई या ओळीने सुरू होणारी बाई कलिके ही कविता मी लिहिली. कविता बहुतेकांना आवडली. मंदारमालेत ती प्रसिद्धही झाली. या कवितेवरील बालकवी आणि गडकरी यांची छाया उघडच आहे. आता एवढे आठवते की या कवितेपासून शब्दकळा काय असते याची मला जाणीव झाली. का गाल फुगवणी अशी बैसशी बाई, का गाल फुगवणी अशी बैसशी बाई, आकांत कराया असे जाहले काही. हा मुलुखा विरहित रुसवा असला कसला, हा मुलुखा विरहित रुसवा असला कसला, का असा बोला राग कशाचा आला. ही नयनी झाली गर्दी का अश्रूंची, का हिरे माणके उगीच उधळायाची. बोलले काय तुझ कोणी सांगना, बोलले काय तुझ कोणी सांगना, गांजिले काय तुझ कोणी सांगना, का कष्टविशी ग काया सांगना. का दुःखा वेगे होय जीवाचे पाणी, की प्रणय भंगला जीव लागला झुरणी. एकदा हासना गोड लतेच्या जीवा, एकदा हासना गोड लतेच्या जीवा, ओवाळून टाकील स्वर्ग आपणा तेव्हा. लाजवी सुधेला वितरुण सौरभ हास्य, लाजवी सुधेला वितरुण सौरभ हास्य, ब्रह्मांड करील मग वेडे होऊन लास्य. तव अर्धस्मित कल्पना करोनी नुसती, तव अर्धस्मित कल्पना करोनी नुसती, शशी काळवंडला लपला पश्चिम प्रांती. मैत्रिणी संगती फुगड्या खेळना, या लता खगांना ओव्या गाईना. मैत्रिणी संगती फुगड्या खेळना, या लता खगांना ओव्या गाईना. घे वायू संगे झोके हासना, भारीच गर्व तुझ कळले बाई झाला, भारीच गर्व तुझ कळले बाई झाला. हो श्रीमंताची बोलशील कशी मजला, हट्टीच समजवा विनवा तिजला कितीही, हट्टीच समजवा विनवा तिजला कितीही. ती खेळत नाही हासत पाहत नाही, ती खेळत नाही हासत पाहत नाही. ये रविकर हासत सांगे कानी काही, ये रविकर हासत सांगे कानी काही. ते अश्रू पळाले कलिका पुलकित होई, ये रविकर हासत सांगे कानी काही. ते अश्रू पळाले कलिका पुलकित होई. मधु गुंजारवये वाहत वाऱ्यातून, मधु गुंजारवये वाहत वाऱ्यातून. का कुणास ठावे हृदय उडे ते श्रवून. ये भ्रमर जीवाचा कलिका हासली, ये भ्रमर जीवाचा कलिका हासली. चुंबिले तये प्रेमे ती लाजली, ये भ्रमर जीवाचा कलिका हासली. चुंबिले तये प्रेमे ती लाजली. आसवे दोन प्रेमाची झिरपली, हास्यात तिच्या ब्रह्मांडे धवळून गेली, हास्यात तिच्या ब्रह्मांडे धवळून गेली. अश्रूत सृष्टीची अनंत काव्य भरली,
अश्रुत सृष्टीची अनंत काव्ये बनली. मु वा कांत, कविवर्य वा रा कांत यांचे काव्यविश्व या ग्रंथाचे संपादक अर्थात वा रा कांतांचे चिरंजीव, त्यांचं मनोगत त्यांनी आपल्याला पाठवलं आहे. आपण ऐकूया. मराठी काव्य, कथा, नाटक, कादंबरी या व इतर साहित्याच्या प्रकाशन, प्रसिद्धी, प्रसार व प्रचार या सर्वच उपचारांना आधुनिक मीडिया साधनांच्या उपलब्धतेमुळे आजच्या तरुण पिढीनं एकंदर सर्वच साहित्य प्रकारांना नवा आयाम, नवा आशय तसेच नवे व्यासपीठ मिळवून दिले आहे. दृश्य अधिक श्राव्य म्हणजेच यूट्यूब या माध्यमाच्या प्रयोगानं अगणित मराठी साहित्य या प्रयोगानं अगणित मराठी साहित्य आज साहित्य रसिकांसमोर आणलं गेलं आहे. ऑडिओ बुक्स हा त्यातलाच एक यशस्वी प्रकार. पुण्याच्या कवयित्री आणि साहित्य रसिका कामिनी केमभावी यांनी कविवर्य वा रा कांत यांचे साहित्य याच माध्यमातून मराठी साहित्य रसिकांसमोर आणावं अशी संकल्पना माझ्यासमोर मांडली. ही योजना यशस्वी करण्यासाठी सौ तृप्ती देशमुख म्हणजेच कविवर्य वा रा कांत यांची नात हिनं या प्रस्तुतीची सहसंयोजक म्हणून आपल्या प्रामाणिक प्रयत्नांची मांदियाळी माझ्यासमोर मांडली. या उपक्रमासाठी त्यांनी कविवर्य वा रा कांत समग्र काव्य साहित्य सृजनाचा ग्रंथ जो मी 1917 साली संपादित केला होता त्या ग्रंथाविषयी थोडं प्रास्ताविक बोलण्यासाठी विनंती केली. कांतांबद्दल आदरभाव बाळगणाऱ्या या दोघींना मी आशीर्वादरूपी होकार दिला. नाशिकच्या पावनभूमीतून स्वातंत्र्याचा जय जयकार गर्जणारे कविवर्य कुसुमाग्रज यांची कविता, गोव्याच्या रम्यभूमीतून आपल्या पायातील रुमझुम पैंजणांचा मंजूळ ऋणुझुणू नाद करीत येणारी कविवर्य बाबा बोरकर यांची लढिवाळ कविता, तर मराठवाड्याच्या काळ्या चिक्कण मातीच्या आगळा वेगळा सुगंध मिरवणारी कविवर्य वा रा कांत यांची कविता म्हणजे समकालीन व तत्कालीन काव्य साहित्यात अतिमहत्त्वाचे स्तंभ गणले जातात. कांत मराठवाड्यासारख्या मागास प्रदेशातून येणारे या पार्श्वभूमीमुळे तत्कालीन मराठी काव्य समीक्षेनं योग्य ते श्रेय कांतांच्या पदरात टाकलं नाही हे दुर्दैव. परंतु स्वतःच्याच शब्दांचा विलक्षण आत्मविश्वास बाळगणाऱ्या कांतांनी तत्कालीन व समकालीन सर्वच प्रतिकूल परिस्थितीमधून आपल्या जाज्वल्यपूर्ण प्रतिभेचा आवेशानं वर उसळी मारून मराठी साहित्यात स्वतःचा सन्मानाचा परिचयस्तंभ भक्कमपणे उभा केला व तो मराठी वाङ्मयात इतिहासबद्ध झाला आहे. कांतांच्या पहिल्या समग्र ग्रंथात पहाटतारा 1930 ते मावळते शब्द 1988 असे विविध काव्यसंग्रह व नाट्यकाव्य या कांतांच्या आवडत्या काव्यप्रकारातील जवळजवळ 11 नाट्यकाव्यांचा आविष्कार उल्लेखित केला आहे. कांतांच्या 60 दशकांच्या साहित्य निर्मितीचे दस्तावेज, काव्यसंग्रह, हस्तलिखित, वर्तमानपत्राची कात्रणं व इतर स्वरूपातले सर्वच साहित्य जसेच्या तसे मी 30 वर्षांपासून जपणूक करून ठेवले होते. मी निवृत्त झाल्यानंतर कविवर्य कांतांची ही बहुपिढी साहित्य निर्मिती समाजसन्मुख व्हावी, किंबहुना हे सगळं साहित्य इतिहासबद्ध व्हावं असं मी ठरवलं. कांतांच्या एकंदर सर्वच साहित्याची जुळवाजुळव करीत असताना असं लक्षात आलं की हे सगळं साहित्य समग्र ग्रंथ स्वरूपात प्रकाशित केल्यास जवळजवळ 1500 ते 1800 छापील पृष्ठ होतील. मग पहिल्या टप्प्यात मी कांतांच्या सर्व काव्य या प्रकारात समग्र ग्रंथ करून कवितेतर साहित्याचा दुसरा खंड तयार करावा असं ठरविले. साहित्य संस्कृती मंडळाकडे तशी विनंती केली. पहिल्या संपर्कात यश नाही मिळालं, पण पुढे तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी व तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री या दोघांच्या सहकार्याने ग्रंथ निर्मितीची योजना साकार झाली. ग्रंथात समावेश केलेल्या सगळ्या कविता संग्रहांचे व नाट्यकाव्यांचे DTP स्वतःच्या पदर खर्चाने करून घेतले. 800 पानांची मुद्रणप्रत अंतिमतः तयार करण्यासाठी शासकीय मुद्रणालयाचे खेटे घातले. ग्रंथात जोडलेल्या कांत संबंधित सर्व छायाचित्रांची मांडणी केली. ग्रंथांच्या अखेरीस
कांतांच्या साहित्य सूचीसाठी खूप मेहनत करावी लागली, कारण या सूचीमध्ये कांतांच्या 60 वर्षांच्या साहित्य संपदेची तारीखवार माहिती दिली आहे. 1970 ते 1983 या काळात मी कांतांना सतत लिहिते पाहिले आहे. या अवस्थेतच बघितले आहे त्यांना मी. याच काळात त्यांनी दोनुलीसारख्या प्रयोगशील काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. साहित्य अकादमी व नॅशनल बुक ट्रस्टसाठी इतर भाषेतील साहित्याचा मराठी अनुवाद केला. मरणगंध नावाचं महाभारतातील व्यक्तिपात्रांवर आधारित नाट्यकाव्य लिहिले. मरणगंधमधीलच एका नाट्यकाव्याचं कथासूत्र पकडून इतर लेखकाने आरण्यक नावाचं नाटक मंचावर आणलं. हे कांतांचं दुर्दैव. उत्कृष्ट साहित्य प्रकाशनासाठी देण्यात येणारा मानाचा प्रथम पुरस्कार शासनाने 4 वेळा कांतांना दिला होता. कुठल्याही साहित्यिकाला एकाच प्रकारच्या साहित्याला मिळालेला हा पुरस्कार इतर कुणालाही प्राप्त झाला नाही. कांतांचं काव्यलेखन म्हणजे एक तपश्चर्या होती. शेवटी अर्धांगवायूचा आजार सोसतानाही इस्पितळात दाखल असताना रुग्णशय्येवरून भिंतीला फुटले पंख, मी पंगू झालो म्हणून शब्दांनो तुम्ही अपंग बनू नका, मृत्यूपत्र, अशा काही कविता व कुसुमाग्रज यांच्या अमृत महोत्सवाप्रसंगी कुसुमाग्रज नावाचे नाशिकचे तीर्थक्षेत्र हा लेख माझ्याकडून लिहून घेतला होता. आयुष्याच्या शेवटच्या काळात प्रत्यक्ष मृत्यूशी संवाद करणाऱ्या कविता लिहिणारे कांत ईश्वराला आव्हान करताना लिहितात, एकदा माझी कलासृष्टी भव्य तुझ्याहुनी, एकदा येऊनी पहा देवा, गबस्तीचे झाडे, चांदण्याची वेल, आनंदाची ओल मातीतया. तर दुसरीकडे आपल्याच शब्दांचा आत्मविश्वास सांगणारे कांत म्हणतात, दिव्याचे तेज, डोळ्यांचे वेस, कोण तिथे जाळीत आहे, 100 वर्षानंतर मित्रा, कोण माझी कविता वाचित आहे. कांतांच्या साहित्याचा समग्र ग्रंथ संपादित केल्यानंतर त्यांच्या कवितेतर साहित्याचा समग्र ग्रंथ खंड 2 यावर्षी फेब्रुवारीत प्रकाशित झाला आहे. मुंबईत कांत ज्या ठिकाणी वास्तव्य करून होते त्या ठिकाणी एका चौकाला कविवर्य वाराकांत चौक असं नामकरण महानगरपालिकेने केलं आहे. आता याच ठिकाणी मेट्रो रेलचे एक स्टेशन येऊ घातले आहे. या मेट्रो रेल स्टेशनला देखील कविवर्य वाराकांत चौक हेच नाव देण्यात यावं म्हणून थेट माननीय पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मेट्रो आस्थापनाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहाराने विनंती करून झाली आहे. महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ कवीची स्मृती चिरंतन व कायम राहावी हा प्रामाणिक हेतू समजून शासनाने या उदत्त कामासाठी सहकार्य करावे हीच मी कविवर्य वाराकांत यांचा मुलगा म्हणून विनंती करीत आहे आणि हे सहकार्य मिळेल अशी मला खात्री आहे. कविवर्यांनाच अर्पण होणारा माझा कविवर्य शीर्षकाचा दुसरा काव्यसंग्रह जुळवण्यासाठी सध्या मी कार्यरत आहे. धन्यवाद. वाट अडू दे अशीच रात्र इथेच पडू दे, वाट अडू दे अशीच रात्र इथेच पडू दे, तुझ्या देहाच्या दिव्याशी तम गहिरे होऊ दे, तुझ्या देहाच्या दिव्याशी तम गहिरे होऊ दे, माझी सावली सरू दे. 67 कविता असलेला वेलांटी हा कविता संग्रह 1962 साली प्रसिद्ध झाला. रुद्रवीणामधील कवितांपेक्षा वेलांटीमधील कविता अगदी निराळ्या बाजाच्या आहेत. मानव जीवनात प्रीती, प्रेम, परस्पर आत्मबंध यांना एक वेगळं जीवनमूल्य आहे. वेलांटीमधील कविता स्त्री पुरुषातील परस्पर प्रेमाबद्दल बोलतात. प्रीती आणि तिचं असफल होणं, या असफल प्रेमातूनच आपल्या जीवनाचं श्रेय शोधणारा हळवा प्रियकर आणि त्याची असहाय्य प्रेयसी यांच्या व्यथित भावनांना कांतांनी वेलांटीमधील बहुतांश कवितांमधून उद्गार दिलेला दिसतो. ऊन रेशमी पडता डोळे फुलाचे दिपले, ऊन रेशमी पडता डोळे फुलाचे दिपले, बिंब दवाच्या दर्पणी 7 जन्मांचे पाहिले, 7 जन्मांचे संचित तुझ्या हास्यात माळले, 7 जन्मांचे संचित तुझ्या हास्यात माळले, जपतात दुःख पोटी काळी डोळ्यांची वर्तुळे, साहिल्यास साऱ्या व्यथा,
साहिल्यास साऱ्या व्यथा ज्योती परी तू कापत. साहिल्यास साऱ्या व्यथा ज्योती परी तू कापत. तेव लिस रात्रभर माझ्या मातीच्या घरात. झोप आता नको बोलू. झोप आता नको बोलू. फूल मिटू झाले डोळे. झोप आता नको बोलू. फूल मिटू झाले डोळे. अर्थ जागविता ओठी शब्द माझे पेंगुळले. अर्थ जागविता ओठी शब्द माझे पेंगुळले. आता बोलू नको काही. आता बोलू नको काही. चांदणे हे डबुळले. आता बोलू नको काही. चांदणे हे डबुळले. छाया चाफ्याची. छाया चाफ्याची अंगणी झोपे परी चाळवते. छाया चाफ्याची अंगणी झोपे परी चाळवते. देठांपाशी क्षणोक्षणी स्वप्न फुलांचे तुटते. देठांपाशी क्षणोक्षणी स्वप्न फुलांचे तुटते. खिन्न निशब्द चांदणे दिसे केळीच्या पानात. खिन्न निशब्द चांदणे दिसे केळीच्या पानात. साद त्याची अवघडे दूर धुसर नभात. साद त्याची अवघडे दूर धुसर नभात. रंग पानांचा हिरवा वाऱ्यातूनी उसासतो. रंग पानांचा हिरवा वाऱ्यातूनी उसासतो. उगी चांदण्यात अशा डोळा पाण्याने भरतो. उगी चांदण्यात अशा डोळा पाण्याने भरतो.